Hello class, how are you? This is evening time and I am at the moment taking your lecture. आता तुम्ही म्हणाल सर लेक्चर यावेळेस कारण की इव्हिनिंग मी आधीच सांगितलं इव्हिनिंगची वेळ लाईट लागलेला आहे वर आणि मी माझ्या घराच्या जिन्यामध्ये बसलेलो आहे यावेळेस. मी माझ्या घराच्या जिन्यामध्ये बसलेलो आहे. माझ्याकडे पुस्तक आहे तुमचं. I was going to take a lesson from this book actually, 12th standard book. I was going to take a lesson, very beautiful lesson from this book. The first lesson, Astrologer's Day by R.K. Narayan. But suddenly I moved to the poems. मी त्या ठिकाणी पुस्तकातल्या पोएम्स पाहिल्या बघा. आणि मला एक पोएम म्हणजे सगळ्याच पोएम आवडण्यासारख्या आहे, पण त्यातली एक पोएम मला खूप जास्त आवडली आणि तिचं नाव आहे इंडियन व्ह्युअर्स. तर व्हॉट इज द इंडियन व्ह्युअर्स बेसिकली मी पोएम वाचली. पोएम 3 स्टँजामध्ये आहे. स्टँजा म्हणजे काय, इन मराठी वी कॉल इट कडवे. आपण मराठीमध्ये याला काय म्हणतो, कडवे म्हणतो. आणि 3 स्टँजाची पोएम, अतिशय छोटी पोएम, 12 लाईनची पोएम. आणि पोएम जेव्हा कोणी लिहिली आहे बघितलं मी, इट वॉज रिटन बाय सरोजिनी नायडू. जेव्हा सरोजिनी नायडूचं नाव डोळ्यापुढे येते तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला काय आठवते, इंडिपेंडंट मुवमेंट ऑफ इंडिया. हा शब्द जेव्हा वापरायचा तेव्हा त्याच्यापुढे द वापरायला पाहिजे, इंग्लिशमधला द इंडिपेंडंट मुवमेंट. का बरं, इट वॉज आर्टिकल, वी आर युझिंग आर्टिकल द इंडिपेंडंट मुवमेंट ऑफ इंडिया, कारण की फायनाईट आर्टिकल त्या पुढे लागायला पाहिजे की देअर वॉज ओनली वन इंडिपेंडंट मुवमेंट ऑफ इंडिया. त्यामध्ये इंडिपेंडंट मुवमेंट ऑफ इंडिया असं आपण म्हणायला पाहिजे. कधी कधी माझ्याच्याने चूक होते, कारण की वी आर बायलँग्वेज पीपल. आपण 2 भाषा बोलणारे वापरणारे लोक आहोत. समटाईम वी यूज हिंदी, समटाईम वी यूज मराठी, आणि कधी कधी आपण तुटकी मुटकी इंग्लिश सुद्धा त्या ठिकाणी वापरून टाकतो. सो नो प्रॉब्लेम, कारण की इफ यू लुक ॲट अवर मोबाईल मेसेजेस, अवर व्हॉट्सअप मेसेजेस, ॲट दॅट टाइम वी जस्ट राईट डाऊन YOU. वी डू नॉट राईट YOUU, वी राईट यू, ओनली यू. त्यानंतर असेच काही शब्द आहे जे आपण डायरेक्ट वापरतो, ज्याप्रमाणे यू झालं, ज्याप्रमाणे मिस यू असा शब्द म्हणायचा असेल तर आय वापरत नाही आपण, यू म्हणजे मिस यू. स्वीट ड्रीमसाठी आपण डी शब्द वापरतो. त्या गोष्टीचे छोटे छोटे रूप आपण आजकाल वापरायला लागलो. त्यामुळे आपली सुद्धा लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज आजकाल तुटकी फुटकी झाली असं आपल्याला म्हणावे लागेल. सो टेक इट अपार्ट. ह्या गोष्टी आता बाजूला राहू द्या. आणि मी पहिले बुक जेव्हा पाहिलं तेव्हा मी दुसरं काहीतरी घेणार होतो. काल जेव्हा मी तो पाठ घेतला, नाऊनचा भाग घेतला बघा. मी कशाचा भाग घेतला, तर नाऊनचा भाग घेतला. नाऊनचे तुमचे प्रकार घेतले. टुडे आय वॉज गोइंग टू टेक प्रोनाऊन, सर्वनामाचा भाग घेणार होतो. पण अचानक मला सुचलं की व्हाय डोंट वी जस्ट लुक ॲट एनी पोएम फ्रॉम अवर बुक. सो ॲट दॅट टाइम इव्हेंच्युअली आय मेड द पोएम विथ नेम इंडियन व्ह्युअर्स. आणि ही पोएम सरोजिनी नायडूंनी लिहिलेली आहे, ज्याप्रमाणे मी आत्ता तुम्हाला सांगितलं काही वेळापूर्वी. अँड सरोजिनी नायडूज पोएम्स आर रिअली गुड. त्या ज्या काळात त्यांनी लिखाण केलं, सरोजिनी नायडू वॉज लिव्हिंग इन द एरा ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंट. आणि त्या काळात त्यांनी जे लिखाण केलं किंवा आपण जे काही म्हणतो की त्यांचा जो इतिहास आहे, भारताचा इतिहास, सरोजिनी नायडूंचा इतिहास. She was living along with Mahatma Gandhi. Then there were patriotic movement in India, various movements in India. The Dandi March was there, movement for salt. Then there was a Vangbhanga Andolan. Then there was a Bharat Chodo Andolan. So she was performing all those duties in her youth, in all those marches or all those movement for इंडियन इंडिपेंडन्स. तर त्यामुळे अचानक याची नजर गेली. अँड आय लाईक इंडियन हिस्ट्री. मला भारताचा समृद्ध असणारा इतिहास, पहिला असणारा इतिहास,
त्यानंतर आपण ज्या ताकदीनं भारताला ब्रिटिशांच्या मुठीतून सोडून घेतलं तो इतिहास मला आवडतो. आणि त्या इतिहासाचं ज्वलंत धगधगद उदाहरण जर कधी द्यायचं झालं तर सरोजिनी नायडू, बिकॉज शी वॉज द मोस्ट पॉवरफुल, और वी कॅन से शी वॉज द मोस्ट इन्फ्लुएन्शियल patriotic person, patriotic leader in that age. In that age, if we don't take Mahatma Gandhi, after Mahatma Gandhi, she was a very great activist in political parties, as well as she was the first, I think, she was the first president of the Indian National Congress. She was a very important figure in Indian national independent movement, Indian struggle for independence. आणि त्याच ठिकाणी जर कधी आपण बघितलं सरोजिनी नायडूला काय म्हणून ओळखलं जाते, तर भारताची गानकोकिळा म्हणून ओळखले जाते. शी वॉज अ नायटिंगेल ऑफ इंडिया, आणि ही उपाधी त्यांना दान केल्या गेली. का बरं? आता आपण जर एक विचार केला की बा तिच्यामध्ये सरोजिनी नायडूमध्ये कोणत्या प्रकारचा ॲक्टिव्ह मुवमेंट त्यांनी केल्या, तर सो शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, शी वॉज अ पॉलिटिकल लीडर, देन शी वॉज अ फेमिनिस्ट म्हणजे असंख्य स्त्रियांच्या बाजूने लढणारी एक व्यक्तिमत्व ते होतं. असंख्य स्त्रियांच्या बाजूने लढणारं ते व्यक्तिमत्व होतं. साहजिकच त्या काळामध्ये अनेक स्त्रिया उभ्या राहिल्या या मुवमेंटसाठी, आपण ते मान्य करू. पण शी वॉज द फर्स्ट वन. त्यानंतर शी वॉज द फर्स्ट वुमन, इंडियन वुमन, who became the president of the Indian National Congress. She was the first Indian woman who became the president of the Indian National Congress. ती पहिली महिला होती जी इंडियन नॅशनल काँग्रेसची काय बनली, तर त्या ठिकाणी प्रमुख बनली, त्या ठिकाणी अध्यक्ष बनली. आणि ॲट लास्ट शी वॉज द गव्हर्नमेंट, शी वॉज द first governor in 1947 to hold the office in independent India. She was the first lady governor in independent India. ह्या सगळ्या जर कधी गोष्टींचा विचार केला आपण, या सगळ्या पैलूंचा त्यांचा विचार केला, तर शी वॉज अ रिअली ग्रेट पर्सनॅलिटी. आणि आपल्याला त्यांची पोएम जेव्हा मी बघितली किंवा इट वॉज इन अवर बुक प्रेस्क्राईब्ड बाय अवर महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे यांनी आपल्याकडे ती या बुकमध्ये ही पोएट्री दिलेली आहे. तेव्हा जेव्हा मी ते बघितलं तेव्हा मला ती शिकवाविषयी वाटली. मी ती पहिले वाचली अँड इट इज रिअली इझी पोयम. वी डोंट नीड एनी ब्लॅकबोर्ड, एनी काइंड ऑफ chalk, एनी काइंड ऑफ टीचिंग एड. Nothing is there. Only words are sufficient for this kind of poetries. अशी पोएट्री जेव्हा आपण शिकवतो किंवा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता, तेव्हा फक्त आपल्याला शब्द महत्त्वाचे असतात. आणि या ठिकाणी अशा कोणत्याही प्रकारचे अतिशय कठीण शब्द, ज्याप्रमाणे काही पोएट्रीज अतिशय कठीण असतात, अशा प्रकारचा कोणतेही शब्द या पोएट्रीमध्ये यूज केलेले नाहीत, या पोएममध्ये यूज केलेले नाहीत. काही लोक विचार करतात, सम पीपल थिंक that poetries are harder than prose or lessons. काही लोकांचा विचार असा आहे की बा पोएट्रीज ज्या असतात, पोएम ज्या असतात, त्या टेक्स्ट आपण जे धडे वाचतो त्याच्यापेक्षा कठीण असतात. कारण की पोएट्रीला ग्रामॅटिकल लँग्वेज नसते, पोएट्रीमध्ये मीटर्स असतात, पोएट्रीमध्ये राईम स्कीम असतो, पोएट्रीमध्ये भाषेचे अलंकार असतात, देअर आर फिगर्स ऑफ स्पीच, देअर आर राईम स्कीम्स, there are various kind of appreciation, then there are various kind of deep meaning in that poetry, some hidden meaning in that poetry. I know very well because I am also a student of literature. त्यामुळे मला माहिती आहे की कोणाकोणाला काय काय वाटते. पण खरोखर मी जर कधी म्हटलं तर यापेक्षा सोपी पोयम आपल्या बुकमध्ये तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे दिस इज वन ऑफ, or I will say this is the easiest poem in your book, and it is a very important for your examination. This is very important for your examination. Every kind of examination this poem will be there.
त्यामुळे कोणताही विचार न करता ही पोयम आपण आता घेऊ, कारण की वेळ झालेला आहे भरपूर. मला पहिले दुसरं काही घ्यायचं होतं, मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर जेव्हा खूप वेळ झाला, मी सहज बुक वाचायला लागलो आणि त्यानंतर घाईघाईनं हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार करून राहिलेलो आहे. तर त्यामुळे इंडियन व्ह्यूवर ही पोएट्री सरोजिनी नायडूने लिहिलेली आहे आणि ही आपण आता बघू. त्याआधी सरोजिनी नायडूचा थोडा इतिहास, सम काइंड ऑफ हिस्ट्री अबाउट सरोजिनी नायडू वी आर गोइंग टू look here. It is in your book. There is no need to look at anywhere. It is in here in your book on page number 100. On page number 100. So let's start. Sarojini Naidu, 1879 to 1949. She lived in this period. She lived in this era. Was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. या ठिकाणी आपल्याला समजलं की ती पॉलिटिकली स्ट्रॉंग व्यक्तिमत्व होतं. शी वॉज एंगेज इन पॉलिटिक्स. त्यानंतर ती स्त्रीवादी भूमिकेची महिला होती. त्यानंतर ती पहिली अशी व्यक्ती होती जी इंडियन नॅशनल काँग्रेसची हेड बनली होती, प्रेसिडेंट बनली होती, अध्यक्षा बनली होती. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सोब्रिकत ऑफ नाइटिंगेल ऑफ इंडिया. त्या ठिकाणी त्यांना उपाधी दिल्या गेली, त्या ठिकाणी त्यांना एक नाव मिळालं. आणि ते नाव का बरं मिळालं? जर कधी एखादा पॉलिटिकल व्यक्ती, पॉलिटिशियन जर कधी अशा प्रकारचं नाव त्याला मिळते की नाइटिंगेल ऑफ इंडिया, भारताची कानकोकिळा, तर का बरं भेटत असावं? बिकॉज शी वॉज अ व्हेरी गुड, ॲक्च्युली शी वॉज व्हेरी गुड अँड अ फेमस Indian female poetess. Indian female poetess. She wrote such a good lyric. She wrote such a good poetries and everything else that it is really good to know her. It is really good to know her. म्हणजे तुम्हाला सुद्धा कधी कधी वाटेल की बा इतकी सोपी पोएट्री कोणी एखादा पोएट लिहू शकतो किंवा पोएटेस लिहू शकते, कारण की शी रोट सच अ नाईस अँड सच अ फ्लुएंट पोएट्रीज by her pen. Later, she became the governor of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. ती पहिली स्वतंत्र झालेल्या भारताची पहिली फिमेल गव्हर्नर बनली आणि तो काळ होता 1947चा. तर लक्षात असू द्या, सरोजिनी नायडू या स्वतंत्र झालेल्या भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर सुद्धा आहेत. त्यात ज्वलंत उदाहरण आहे त्या ॲक्टिव्हिझमचं. त्या अतिशय कार्यरत होत्या या सगळ्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये. पण त्याचबरोबर शी वॉज द फर्स्ट युअर वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. सो नाव लेट्स इंट्रोड्यूस सम poetry information. Indian Weavers is a short poem where the poet talks about 3 types of garment that the weavers weave at the 3 particular times of a day. खूप मोठं वाक्य आहे, आय नो दॅट. मला सुद्धा कन्फ्युजन होते एवढे मोठाले वाक्य वाचताना, बट आपण त्याचे तुकडे करून त्याला वाचू शकतो. तर इंडियन व्ह्यूवर्स ही जी पोयम तयार केलेली आहे, तर ही पोयम तयार करताना सरोजिनी नायडूनं लिहिताना ती खूप सोप्या पद्धतीनं लिहिलेली आहे. देअर आर ओनली 3 स्टांजाज आर देअर. देअर आर ओनली 3 स्टांजाज आर देअर. म्हणजेच काय, त्या ठिकाणी फक्त 3 कडवे त्यांनी लिहिलेले आहेत. आणि ते 3 कडवे कशाचं वर्णन करतात? तर इंडियन व्ह्यूवर्स म्हणजे त्या ठिकाणी इंडियन वस्त्र कामगार जे काही तयार करतात, तर त्यांचं वर्णन केलेलं आहे. पण त्यामध्ये सुद्धा सरोजिनी नायडूनं काही ना काही हिडन मेसेज तुम्हाला दिलेला आहे. आणि त्यामुळे ही कविता सोपी आहे आणि थोडीफार त्याचं विवेचन सुद्धा मला या ठिकाणी करावं लागेल, जे मी करणारच आहे. Each stanza of the poem represents the 3 important events of human life. आता बघा, या स्टांजामध्ये त्यांनी लपून काय केलेलं आहे? तर तुमचं बालपण, तरुणपण आणि सगळ्यात शेवटी म्हातारपण
या 3 फेजेस, या तुमच्या 3 अवस्थांना त्या 3 कडव्यामध्ये त्यांनी सादर केलेलं आहे. सो धिस काइंड ऑफ रायटर ऑर पोएटेस वॉज शी. तर या प्रकारची ती रायटर होती, या प्रकारच्या त्या पोएटेस होत्या की ज्यांनी या 3 साधे दिसणाऱ्या कडव्यामध्ये सुद्धा तुमच्या बाल्यावस्था, त्यानंतर तुमची कुमारावस्था आणि सगळ्यात शेवटी तुमचं येणारं एजेड, आपण ज्याला म्हणतो चाइल्डहुड, यंग आणि सगळ्यात शेवटी ओल्ड एज, यंग एज, ओल्ड एज. तर या 3 अवस्था त्यांनी 3 कडव्यातून, 6-6 ओळीच्या कडव्यातून त्यांनी 4-4 ओळीच्या कडव्यातून त्यांनी त्या सादर केलेल्या आहेत आणि त्या खूप सुपेरियर आहेत. देअर इज नो डिफिकल्टी अबाउट दॅट. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the modes related to the events. आणि या स्टांजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंगसंगती त्यांनी लिखाणामध्ये वापरलेली आहे. व्हेरियस काइंड्स ऑफ कलर्स आर यूज इन दिस पर्टिक्युलर पोयम इन लास्ट 2 lines. In each stanza, in each last 2 lines, and those are really significant and really appropriate when we look at the mood, of that particular stanza. तर त्यामुळे त्या स्टांजाचे जेव्हा आपण मूड बघतो तेव्हा आपल्याला समजते की किती सुंदर रंगसंगतीचं कॉम्बिनेशन सरोजिनी नायडूनं केलेलं आहे. सो शी वॉज जीनियस विथ हर रायटिंग. अँड नाऊ वी आर गोइंग टू लुक ॲट हर पोयम इंडियन व्ह्यूअर्स. लक्षात असू द्या, व्ह्यूअरचं स्पेलिंग हे WEAVERS असं आहे. जे लोक वस्त्र तयार करतात त्यांना व्ह्यूअर्स म्हणतात. द पर्सन हू क्रिएट्स और द पर्सन हू मेक्स गारमेंट, वेरियस काइंड ऑफ क्लॉथ्स. सो नीट, KNIT, नीट क्लॉथ्स और गारमेंट्स, दोज आर कॉल्ड व्ह्यूअर्स. सो इट इज अबाउट इंडियन व्ह्यूअर्स. एक सिग्निफिकंट आपण ज्याला नेचर म्हणतो, किंवा काय होते की हे जे जुने लोक आहे या सगळ्यांच्या जर कधी पोएट्री पाहिल्या, निसर्गाला वाहून घेतलेल्या पोएट्रीज आहे. रवींद्रनाथ टागोर, श्री अरविंदो, सरोजिनी नायडू यांच्या जर कधी पोयम पाहिल्या, त्या निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या पोयम आहे. आजकालचे आपण सगळीकडे बघतो की सिमेंटचे घर आहे. नाव इट इज अ कॉन्क्रीट जंगल, बट ॲट दॅट टाइम देअर वॉज अ ओरिजिनल फॉरेस्ट, ग्रीन फॉरेस्ट अँड ग्रीनरी वेअर देअर. तर त्यामुळे या लोकांना निसर्गात राहणं जास्त आवडायचं. आणि या कवितेत सुद्धा निसर्गवाद हे तत्व सरोजिनी नायडूनं मानलेलं आहे. आणि त्यामुळे या कविता हृदयाला कधी टच करतात, म्हणजे हृदयाला हळुवारपणे स्पर्श करून जातात ह्या कविता. तर त्यामुळे अशा प्रकारच्या कविता वाचताना मनाला एक सुखद आनंद भेटतो. You can feel really good, really amazing when you read this kind of poetry. And it is a really great expression. It is a really great expression of your thought, of your thinking. And these are really good words written by her. मी कवितेची स्टार्टिंग करतो. Indian viewers viewing at break of day, why do you view a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, we view the robes of a newborn child. मी पहिले पूर्ण कविता वाचून घेतो. ओके. Viewers viewing at a fall of night, why do you view a garment so bright? Like the plumes of peacock, purple and green, we view the marriage jewels of a queen. Viewers viewing solemn and still, what do you view in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we view a dead man's funeral shroud. Poetry by Sarojini Naidu. आता या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण, यस, दिस इज द होल पोएट्री, दिस इज अ फुल पोयम. ही पूर्ण पोएट्री मी तुम्हाला आता वाचून दाखवली. या ठिकाणी 3 गोष्टी, इफ यू हॅव युअर बुक इन युअर हँड, यू कॅन सी ऑन पेज नंबर 100 दॅट प्रत्येक कडव्यामध्ये इन ईच स्टँजा यू कॅन सी इन द लास्ट लाईन ऑफ ईच स्टँजा यू कॅन सी देअर आर व्हेरियस काइंड ऑफ व्हेरियस रिझन फॉर विविंग दॅट गारमेंट, विविंग दोज टाईप ऑफ क्लॉथिंग. So now we look at the
explanation or appreciation of this poetry. Viewers viewing at a break of day. तर व्ह्युअर्स काय करून राहिले, तर नुकतीच पहाट झालेली आहे. दिस इज अ कॉन्ट्रोवर्शियल की मी तुम्हाला ही पोएट्री इव्हिनिंगला शिकून राहिलो, बट नो प्रॉब्लेम विथ दॅट. तुम्ही असं इमॅजिन करा, यू मे इमॅजिन दॅट दिस इज मॉर्निंग टाईम अँड सन इज गोइंग टू व्हॉट वी कॅन से राईज बिहाइंड द हिल्स. अशा प्रकारचं काहीतरी तुम्ही आता इमॅजिन करा. ओके. व्ह्युअर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. अतिशय सकाळी सकाळी हे व्ह्युअर जे आहे, हे वस्त्र तयार करणारे लोक जे आहे, विणकाम करणारे लोक जे आहे, हे उठलेले आहेत आणि त्यांच्या कामाला अतिशय सकाळी लागलेले आहे, ज्याला आपण ब्रेक ऑफ डे म्हणतो. जेव्हा पहाट नुकतीच उगवते, 5:30 पावणे 6चा तो वेळ असतो. व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. GAY, गे. गे या शब्दाचा अर्थ किंवा सच अ प्लिझंट, सच अ हॅपी, म्हणजे अशा प्रकारच्या हॅपी मूडचं गारमेंट, अशा प्रकारच्या सुंदर रंगाचं गारमेंट ते बनवून राहिले. आता या ठिकाणी प्रश्न करून राहिला कोण, सरोजिनी नायडू या त्या व्ह्युअरला, इंडियन व्ह्युअरला प्रश्न करून राहिल्या की इतक्या सकाळी सकाळी जेव्हा सूर्य नुकताच पहिले सूर्याची किरणं वर आलेली आहेत, तेव्हा तू हे गारमेंट जे तयार करून राहिला, गारमेंट मीन्स ते कापड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ गारमेंट. गारमेंट इज अ काइंड ऑफ क्लॉथ, इज अ काइंड ऑफ व्हॉट वी कॅन से, आपण ज्याला म्हणतो एखाद्या प्रकारचा कपडा शिवणे किंवा हातमागावर काही ना काही नीट करणे, नीटिंग. इट इज अ गोइंग टू बी नीट. अ क्लॉथ इज गोइंग टू बी नीट व्हेरी सून. तर या प्रकारचं ते वस्त्र कामगार काम करून राहिले. तर मग या ठिकाणी सरोजिनी नायडू विचारून राहिल्या की इतक्या सकाळी सकाळी उठून व्ह्युअर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. इतकं सुंदर गारमेंट, इतकं सुंदर कापड तुम्ही कोणासाठी बनवून राहिलेले आहात. तर त्यावर आता तो कामगार उत्तर देतो. तो विणकाम करणारा किंवा विणकाम करणारे जे लोक आहेत, अनेक लोक असतात विणकाम करायला, ते उत्तर देतात ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सियन व्हाईट. आता हॅल्सियन नावाचा एक पक्षी असतो, ज्याचे पंख कोणत्या रंगाचे असतात, तर ब्ल्यू. कोणत्या रंगाचे असतात, ब्ल्यू रंगाचे त्याचे पंख असतात. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्सियन व्हाईट वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. न्यू बॉर्न चाइल्ड. तर हे जे आम्ही कापड तयार करून राहिलो, काय आता इंडियन व्ह्युअर्स त्यांना उत्तर देऊन राहिले की हे जे कापड आम्ही तयार करून राहिलो, धिस क्लॉथ इज बीइंग मेड फॉर अ न्यू बॉर्न चाइल्ड, न्यू बॉर्न बेबी. सो धिस stanza represents the first phase in our life, and that is birth. That is what we can say, it is a childhood, boyhood or whatever it is. की नुकत्याच जन्माला आलेल्या मुलासाठी हे व्ह्युअर जे आहे हे तयार करून राहिलेले आहेत. तर त्यामुळे त्याचा रंग ब्ल्यू आहे. आणि ज्याप्रमाणे हॅल्सियन पक्षाचे पंख असतात, जो फॉरेस्टमध्ये राहतो, त्या पक्षाच्या पंखासारखं नाजूक वस्त्र तयार करून राहिले. आणि ते कोणासाठी तयार करून राहिले, ते एका लहान बाळासाठी ते तयार करून राहिले. स्टांजा नंबर 2. व्ह्युअर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट. आता काय झालं, संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. आणि व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. आणि अतिशय ब्राईट. ब्राईट म्हणजे आपण ज्याला म्हणतो उजेड पडावा अशा रंगाचे, ब्राईट. इट इज अ व्हेरी चकचकीत प्रकारचे गारमेंट, वस्त्र त्या ठिकाणी हे कामगार तयार करून राहिलेले आहेत. मग आता सरोजिनी नायडू विचारून राहिल्या की व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट. कशा प्रकारचा कापड तुम्ही हा इतका शुभ्र किंवा इतका झगझगीत प्रकारचा, ब्राईट प्रकारचा कापड तुम्ही का बरं तयार करून राहिलेले आहेत. कारण की पुढे आपण क्वेश्चन मार्क बघू शकतो. लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पीकॉक, पर्पल अँड ग्रीन, वी व्ह्यू द मॅरेज ज्वेल्स ऑफ अ क्वीन. आता त्याचा रंग कोणता आहे, सकाळच्या वस्त्राचा रंग कोणता होता, तर ब्ल्यू. आणि आताच्या वस्त्राचा रंग कोणता आहे, तर ज्याप्रमाणे पिकॉक म्हणजे मोर, मोराच्या पिसाचा रंग असतो, त्या प्रकारचं एक वस्त्र, शुभ सुंदर वस्त्र, चकचकीत वस्त्र हे लोक तयार करून राहिले. इट इज अ डॅझलिंग, इट इज अ
डॅझलिंग गारमेंट, इट इज अ डॅझलिंग क्लॉथ. आणि तो तयार करून राहिले हे व्ह्युअर्स. आणि तो कशासाठी तयार करून राहिले? द मॅरेज ऑफ अ क्वीन. द क्वीन इज गोइंग टू बी मॅरेज व्हेरी सून. द क्वीन इज गोइंग टू बी मॅरिड व्हेरी सून आणि त्यासाठी हे वस्त्र बनवणं चालू आहे. तर कोणासाठी? तर क्वीनसाठी झगझगीत लग्नाचा झगा बनवणं त्या ठिकाणी सुरू आहे. तिसरं आहे व्ह्युअर्स विविंग सोलेम अँड स्टील. नाव इट माइट बी टाइम ऑफ नाईट आणि सगळं शांत झालेलं आहे, सगळं काही शांत आहे आणि शांतपणे बसून ते वस्त्र कामगार त्यांचा कपडा तयार करून राहिले. आणि लेखिका सरोजिनी नायडू त्यांना विचारून राहिल्या, व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. वरून मूनलाईट चंद्राचा, मूनचा प्रकाश त्या ठिकाणी पडून राहिला आणि त्यामध्ये ते व्ह्युअर्स, ते वस्त्र कामगार एक कपडा शिवून राहिले. आणि सरोजिनी नायडू त्याला विचारून राहिल्या की बा अरे आता तुम्ही काय करून राहिले, की जो कपडा वरूनच इतका आपण ज्याला चिल आणि ज्याप्रमाणे शांत आणि सोज्वळ दिसून राहिला, इट इज रिअली चिल, इट इज अ समवॉट सायलेंट काइंड ऑफ कलर अँड इट इज अ रिअली व्हॉट वी कॅन से, इट इज अ रिअली सॉलेम म्हणजे शांत आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रसन्नता नाही किंवा अतिशय शांत रंगाचा कपडा त्यांनी तयार केलेला आहे, ज्याला झगझगीत कलर नाही अशा प्रकारचा. इट इज नॉट ऑड वन, इट इज नॉट अ डॅझलिंग, बट इट इज जस्ट अ काम अँड समवॉट चिल काम अशा प्रकारचा कपडा त्यांनी तयार केलेला आहे. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. आता ते उत्तर देतात. कोण? तर व्ह्यूअर उत्तर देऊन राहिले काय? व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. शुभ्र पांढरा शुभ्र क्लाउड सारखा. क्लाउड म्हणजे ढग. पांढऱ्या शुभ्र ढगासारखा तो कपडा, चंदेरी कपडा तयार केलेला आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर व्हाईट फिदर, एखाद्या पांढऱ्या पक्षाच्या बगळ्याच्या पंखासारखा त्याचा रंग आहे, मूनलाईट सारखा त्याचा रंग आहे. तर असा कपडा तुम्ही का बरं शिवून राहिले? व्हाय आर यू पीपल knitting this kind of transparent cloth or we can see white cloth or such a calm cloth. तर आता मग वस्त्र कामगार त्याला उत्तर देऊन राहिले, we view a dead man's funeral shroud. तर आम्ही काय करून राहिलो? तर मृत माणसासाठी त्या ठिकाणी आपण ज्याला हिंदीमध्ये कफन म्हणतो, कफन, की आफ्टर डेथ there are coffin used to or we use for hide his face. तर या ठिकाणी अर्थही दिलेला आहे, अ क्लॉथ इन विच अ डेड पर्सन इज रॅप्ड. किंवा एखाद्या वस्त्रामध्ये डेड बॉडी रॅप केली जाते, एखाद्या पर्सनची डेड बॉडी रॅप केली जाते अनेक पद्धतींमध्ये. आणि तो कफन त्यांनी त्या रात्रीत तयार केलेला आहे. म्हणजेच काय? सुरुवात झाली, बालपण झालं, तरुणपण झालं आणि आता माणसाचा मृत्यू आलेला आहे. तर आपण श्रावड म्हणजे त्याला कफन म्हणतो. तर सरोजिनी नायडू म्हणतात, तुम्ही का बरं इतका शांत मुलायम कपडा तयार करत आहात? आणि त्यावर ते मोठ्या रिस्पेक्टनं उत्तर देतात की हे एका डेड माणसाचं कफन आम्ही शिवून राहिलेलो आहोत. तर अशा प्रकारची ही पोयम होती सरोजिनी नायडू यांची. होप तुम्हाला आवडली असावी, तुम्हाला समजली असावी. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून द्या. याच्यामध्ये WW अनेक वेळा आलेले आहे, म्हणजे व्ह्युअर्स विविंग अँड ब्रेक ऑफ डे हा ॲलिटरेशन आहे. त्याचबरोबर जर कधी विचार केला यामध्ये मेटाफर आहे. त्याचबरोबर ॲज वेल ॲजचं उदाहरण आलेलं आहे, यामध्ये सिमिलीसुद्धा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण विचार केला तर बाकीच्या ज्या गोष्टी आहे, इमॅजरीचा खूप जास्त वापर केला आहे सरोजिनी नायडूनं. त्यामुळे इमॅजरीसुद्धा हा अलंकार तयार होतो. इमॅजरीचं उदाहरण जर कधी मला द्यायचं झालं तर हे या ठिकाणी वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड, किंवा त्या ठिकाणी अजून एखादं उदाहरण आपण देऊ शकतो. तर मेटाफर यामध्ये आहे, सिमिली यामध्ये आहे आणि अलिटरेशन आहे. इमॅजरीचं उदाहरण हे आपण जर कधी विचार केला
तर इमॅजरी हा येईल की नाही हे मला माहीत नाही, पण हे 3 100% त्यामध्ये येणार. सो आय होप यू एन्जॉयड. काही क्वेश्चन असेल तर विचारा. गुड बाय.